आपण रोज किती गोष्टींची चिंता करतो, पैशाची, मुलांची, आरोग्याची, भविष्याची. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का, मी चिंता करतोय कारण परिस्थिती कठीण आहे, की मला देवावर पूर्ण विश्वास नाही? समर्थ रामदास स्वामी या एका श्लोकातून सांगतात, जिथे रामावर विश्वास नाही तिथे चिंता कधीच संपत नाही. श्लोक क्रमांक 78. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकामध्ये समर्थांनी रामनामाचे महत्त्व सांगितले. नामावरील दृढ विश्वास आणि नामामुळे साधकाच्या अंतःकरणात घडणारे परिवर्तन सांगितले. आता ते ह्या श्लोकात त्याच्या अगदी विरुद्ध बाजू दाखवत आहेत. ज्या मनुष्याच्या हृदयात परमेश्वरावर विश्वास नाही त्याची अवस्था कशी होते? तो सतत चिंता, असुरक्षितता आणि अहंकाराच्या जाळ्यात कसा अडकून राहतो आणि त्यातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग कोणता? याचे अत्यंत हृदयस्पर्शी उत्तर समर्थ ह्या श्लोकात देतात. ते म्हणतात, ज्या मनुष्याचा श्रीरामांवर विश्वास नाही त्याला प्रत्येक गोष्ट त्रासदायक वाटते. येथे पामर म्हणजे गरीब नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या दरिद्री. ज्याच्याकडे पैसा, मान, पद, संपत्ती सर्व काही आहे पण ईश्वरावर श्रद्धा नाही, तोही समर्थांच्या दृष्टीने पामरच आहे. अशा व्यक्तीच्या मनात सतत एकच भावना असते, सगळं मीच करतो, माझ्यामुळेच होतं. यातून अहंकार निर्माण होतो आणि अहंकार झाला की चिंता आपोआप येते. कारण ज्याला वाटते की सर्व काही माझ्याच हातात आहे त्याला प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याची धडपड करावी लागते आणि जिथे नियंत्रण संपते तेथे चिंता सुरू होते. भक्त आणि अभक्त यांच्या बाह्य जीवनात फारसा फरक दिसत नाही. दोघेही संसार करतात, दोघेही नोकरी करतात, कुटुंब सांभाळतात. पण एक मोठा फरक असतो, तो म्हणजे भक्त प्रयत्न करतो आणि परिणाम परमेश्वरावर सोपवतो. अभक्त प्रयत्नही स्वतःच मानतो आणि परिणामांची जबाबदारीही स्वतःवरच घेतो. म्हणून मन शांत राहत नाही आणि असा अभक्त कायम चिंताग्रस्त असतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजः, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजेच माझ्या चरणी तू शरण ये, मी तुझा उद्धार करीन, चिंता करू नकोस. हा मा शुच म्हणजे चिंता करू नको हा संदेश समर्थांच्या ह्या श्लोकातून पुन्हा पुन्हा येतो. गोंदवलेकर महाराज एक अत्यंत मार्मिक वाक्य सांगतात, चिंता करणे म्हणजे भगवंताचे अस्तित्व नाकारणे होय. हे वाक्य प्रथम ऐकताना कठोर वाटते, पण विचार केला तर ते अगदी खरं आहे. आपण रोज किती चिंता करतो, मुलांच्या भविष्याची, नातवंडाच्या आरोग्याची, पैशाची, लोक काय म्हणतील याची. पण ह्या चिंतापैकी किती चिंता आपण करून बदलल्या? संत चिंता करत बसले नाहीत तर ते योग्य ते प्रयत्न करतात आणि परिणाम भगवंतावर सोडून देतात. एकनाथ महाराज म्हणतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझा तो कळवळा असे नोहे. म्हणजे जो परमेश्वर संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करतो तो तुझा सांभाळ करणार नाही असे का वाटते तुला? समर्थ पुढे म्हणतात, महाराज तो स्वामी कैवल्य दाता. राम आपल्याला केवळ संसारातील सुख देण्यासाठी नाही, ते कैवल्यदाता आहेत, मोक्ष देणारे आहेत. पण आपण त्यांच्याकडे काय मागतो? नोकरी, पैसा, घर,
पद, प्रतिष्ठा, यश ह्या सगळ्या विषयांच्या गोष्टी आपण त्यांच्याकडे मागतो आणि मग ते मिळाले नाही की पुन्हा चिंता करतो. गोंदवलेकर महाराज एक सुंदर उदाहरण देत आहेत. ते म्हणतात, आम्ही दुकान टाकले आहे केशर कस्तुरीचे, पण ग्राहक सारे हिंग मिरचीचे. भगवंत मोक्ष द्यायला तयारच आहे, पण आपण मात्र क्षणभंगूर गोष्टी मागण्यातच आपले आयुष्य घालवतो. संसारातील सुख दुःख हे प्रारब्धानुसार येणारच आहेत, त्यापासून कोणीही पूर्णपणे सुटलेले नाही. पण भगवंताच्या नामात राहणारा मनुष्य त्या सुखदुःखांनी तुटत नाही, त्याचं मन स्थिर राहते. म्हणून समर्थ शेवटी सांगतात, देहाची, संसाराची, भविष्याची व्यर्थ चिंता करण्यात आयुष्य घालवू नकोस. त्याऐवजी रामावर विश्वास ठेव, कारण जो मोक्ष देऊ शकतो तो तुझ्या जीवनाची काळजीही नक्कीच घेऊ शकतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की चिंतेवर औषध म्हणजे परिस्थिती बदलणे नाही, तर परमेश्वराचा विश्वास दृढ करणे हे आहे. ज्या दिवशी हा विश्वास मनाला दृढ करेल किंवा मनामध्ये दृढ करेल, त्या दिवशी चिंता कमी होईल आणि अंतःकरणात खरी शांती निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही चुका किंवा त्रुटी असतील तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.